बीकॉम सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग, नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयाची सुरुवात केलेली आहे. त्यामधील पहिलं प्रकरण आपण संपवलेलं आहे, त्यातील माहिती संपवलेली आहे. मी प्राध्यापक DM पवार, श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा. आज आपण व्यावसायिक व्यवस्थापनाची मूलतत्व किंवा व्यवसायाची PBM या विषयाअंतर्गत दुसऱ्या प्रकरणाची आपण आज माहिती घेऊया. दुसऱ्या प्रकरणामध्ये मॅनेजरियल प्लॅनिंग हे दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे. या मॅनेजरियल प्लॅनिंगमध्ये कन्सेप्ट, नेचर, इम्पॉर्टन्स, बेनिफिट्स आणि टाइप्स ऑफ प्लॅनिंग याचा याच्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर याच प्रकरणामध्ये डिसिजन मेकिंगमध्ये डेफिनेशन, कन्सेप्ट, डिसिजन मेकिंग, प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग अशा प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश आहे. तर सुरुवातीला मॅनेजरियल प्लॅनिंगमध्ये प्लॅनिंग म्हणजे नियोजन. नियोजन म्हणजे काय याचा आपण अभ्यास करूया. नियोजन म्हणजे योजना आखणे, भविष्यकालाबद्दल अंदाजा बांधून भविष्याबद्दल नियोजन करणे. योजना आखणे म्हणजेच नियोजन आहे. नियोजनाचा साधा अर्थ जर पाहिला तर काय करायचं आहे याचा आगाऊ निर्णय घेणे म्हणजे नियोजन असतं. काय करायचं आहे याचा आगाऊ निर्णय घेणे म्हणजे एखादं कार्य कशा पद्धतीनं करायचंय याबद्दल आगाऊ स्वरूपामध्ये रूपरेषा आखून योजना आखायची प्रकृती म्हणजेच नियोजन आहे. नियोजन हे व्यवस्थापनाच्या अनेक कार्यापैकी सर्वात महत्त्वाचं आणि उपयोगी कार्य आहे. नियोजन या कार्यानंतरच व्यवस्थापनाच्या दुसऱ्या कार्याचा क्रमांक लागत असतो. उदाहरणार्थ संघटन असेल, संचलन असेल, अभिप्रेरण असेल, नियंत्रण असेल इत्यादी. तर नियोजनाच्या माध्यमातून व्यवसायातील वाटचाल कशा पद्धतीनं करायची याबद्दलच्या योजना आखण्याचा कार्यक्रम म्हणजेच नियोजन होय. आता या नियोजनाच्या माध्यमातून भविष्य काळाबद्दल अचूक अंदाज बांधण्याचं कार्य व्यवस्थापकाला करावं लागत असतं. एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या आधारे भविष्याबद्दल अंदाज बांधणे म्हणजेच नियोजन आहे. या योजना आखतेवेळी या योजना आखताना ते काम कोणी करायचं, कधी करायचं, का करायचं याबद्दलचा आगाऊ स्वरूपामध्ये निर्णय नियोजनामध्ये घेतला जात असतो. भविष्यकालीन योजना आखत असताना कोणत्या कार्यासाठी कोणती योग्य व्यक्ती आहे याची निवड त्याच्यामध्ये त्यांना करावी लागत असते. अशा पद्धतीनं थोडक्यात प्रस्तावना ही नियोजनाची आहे. आता नियोजनाची व्याख्या जर पाहिली तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितली, काय करायचं आहे याचा आगाऊ निर्णय घेणे म्हणजे नियोजन होय. काय करायचं आहे याचा आगाऊ निर्णय घेणे म्हणजे नियोजन आहे. त्यानंतर कुंज आणि ओडोनेल यांनी तयार केलेली एक व्याख्या आहे. ते त्यांच्या व्याख्येमध्ये असं म्हणतात, व्यवस्थापन नियोजन म्हणजे
भविष्यकालीन अंदाजा, उद्दिष्टे, धोरणे, कार्यक्रम पद्धती, वेळापत्रके व अंदाजपत्रके ठरविणे होय. काय म्हणतात ते? भविष्यकालीन अंदाज, उद्दिष्ट, धोरण, कार्यक्रम पद्धती, वेळापत्रक, अंदाजपत्रक ठरविणे म्हणजे नियोजन होय. आता लुईन ॲलन हे आपल्या विचारामध्ये किंवा मांडणीमध्ये, व्याख्येमध्ये असं विचार मांडतात की व्यवस्थापन नियोजन म्हणजे भविष्यकालीन अंदाजा, उद्दिष्टे, धोरण याला ठरवून पुढचं अंदाजपत्रक ठरविणे अशा पद्धतीचं होय. तर या नियोजनाची व्याख्या, नियोजनाचा अर्थ, नियोजनाची कार्यपद्धती, कार्य कोणी करायचं आहे, कुठं करायचं आहे, केव्हा करायचं आहे, ह्या सर्व गोष्टीनंतर आता आपण नियोजनाचं स्वरूप पाहूया. नियोजनाच्या स्वरूपामध्ये पहिलं स्वरूपाचं मुद्दा आहे उद्दिष्टपूर्तीसाठी योगदान. नियोजनाच्या माध्यमातून व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ती करण्याचं काम हे नियोजनाला करावं लागतं किंवा उद्दिष्टपूर्तीसाठी योगदान देणे हे नियोजनाच्या स्वरूपामध्ये समाविष्ट आहे. नंबर 2, बौद्धिक कार्य. नियोजन हे बौद्धिक स्वरूपाचं कार्य आहे. बुद्धीचा वापर करून त्या बुद्धीच्या वापरावर नियोजन केल्या जात असतं, जेणेकरून व्यवसायाच्या अडीअडचणी सोडवण्यास मदत होत असते. त्यानंतर तिसरं कार्य आहे सर्वव्यापकता. नियोजन हे फक्त एकाच क्षेत्रामध्ये व्यापक आहे असं नाही. खरेदी विभाग, विक्री विभाग, कच्चा माल वाहतूक, माल साठवणूक, माल विक्री, बाजारपेठेचा अंदाजा या सर्व विभागामध्ये नियोजनाची व्यापकता सामावलेली आहे. फक्त एखाद्या विभागातच नाही तर व्यवसायातील सर्व विभागामध्ये नियोजन करणे हे अपेक्षित असतं. त्यानंतर तिसरं नियोजनाचं स्वरूप आहे व्यवसाय कार्यक्षमता वाढविणे. व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्याचं काम नियोजनाला करावं लागतं. व्यवसायाची कार्यक्षमता वाढली तरच उद्दिष्ट पूर्णता होईल. व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यवसायातील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रेरणा देऊन त्यांच्याकडून ते काम उत्कृष्ट पद्धतीनं करून घेण्याची जबाबदारी ही नियोजनाची असते. म्हणून कार्यक्षमतेत वाढ करणं देखील नियोजनाच्या स्वरूपात समाविष्ट आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे योग्य पर्यायाची निवड. नियोजन करताना अनेक प्रकारचे पर्याय असतात. या पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे, कोणता पर्याय निवडला तर व्यवसायाला फायदा होईल याचा अभ्यास करून अनेक पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड नियोजनामध्ये केल्या जात असते. त्यानंतरचा 6वा मुद्दा आहे लवचिक व बदलते स्वरूप. नियोजन हे ताठर स्वरूपाचं किंवा न बदलणारं नसतं, तर नियोजन हे लवचिक स्वरूपाचं, बदलता येण्यासारखं असतं. एखाद्या वेळेला ठरवलेली योजना काही कारणामुळे रद्द करावी लागते आणि त्याऐवजी पर्यायी योजनेचा विचार करावा लागतो. म्हणून नियोजन हे लवचिक स्वरूपाचं किंवा बदलत्या स्वरूपाचं आहे. त्यानंतर 7वा स्वरूपाचा मुद्दा आहे सातत्य. नियोजन हे एक दिवस करून, एक महिना करून, एक वर्ष करून चालणारी प्रक्रिया नाही, तर नियोजन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. व्यवसाय स्थापनेपासून सतत आणि दैनंदिन स्वरूपाचं कार्य म्हणजे नियोजन करणे होय. म्हणून नियोजन हे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर व्यवस्थापनाच्या अनेक कार्यापैकी महत्त्वाचं कार्य आहे. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, व्यवस्थापनाचे जे अनेक कार्य आहेत त्या सर्व कार्यापैकी महत्त्वाचं कार्य म्हणजे नियोजन आहे. यानंतर बाकीच्या कार्याचा क्रम लागतो. नियोजन हे पहिल्या क्रमांकाचं कार्य आहे. नियोजन म्हणजे व्यवसायाचं जीवनदायी रक्त आहे असं काही विचारवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणून व्यवस्थापनाच्या अनेक कार्यापैकी हे एक महत्त्वाचं कार्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही नियोजनाची व्याख्या, अर्थ, स्वरूप याचे मुद्दे आपण पाहिलेले आहेत. आपण नियोजनाचं काय महत्त्व आहे याचा अभ्यास करूया. आता
नियोजन हे व्यवसायासाठी सर्वव्यापी आहे, त्याची व्यापकता आहे, सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, उद्दिष्ट पूर्ततेसाठी आवश्यक आहे, कर्मचारी कार्यक्षमता व व्यवसाय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक आहे, असा आपण नियोजनाचा अभ्यास केलेला आहे. तरी परंतु नियोजनाचं महत्त्व व्यवसायासाठी, संघटनेसाठी, सर्वांसाठी काय आहे याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया. नियोजनाचं महत्त्व जर पाहिलं तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे प्रभावी नियंत्रणासाठी. व्यवसायामध्ये कार्य करत असताना नियंत्रण ठेवणे ही महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक कार्य ठरलेल्या उद्दिष्टानुसार होते किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी नियंत्रण हे महत्त्वाचं असतं. म्हणून व्यवसायातील अनेक क्रिया योग्य पद्धतीने होत आहेत किंवा नाही, संघटनेतील कर्मचाऱ्याकडे सोपवलेली जबाबदारी ते योग्य प्रमाणात पार पाडत आहेत किंवा नाहीत, सोपवलेल्या जबाबदारीतून कर्मचाऱ्याकडून त्यांचं कार्य योग्य प्रकारे होत आहे की किंवा नाही, या सर्व गोष्टीसाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. नियोजनाचा दुसरा मुद्दा आहे कार्यक्षमतेत वाढ. व्यवसायाची कार्यक्षमता वाढवणे यासाठी नियोजन महत्त्वाचं आहे. कर्मचाऱ्यांना दिलेलं काम, त्यांची कार्यकुशलता, काम करण्याची पद्धती यामध्ये सतत सुधारणावादी विचाराचं मार्गदर्शन करून त्या व्यवसायामध्ये कर्मचारी करत असलेलं काम दर्जेदार आणि कार्यक्षम स्वरूपाचं होऊन त्याद्वारे व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होत असते. म्हणून देखील या व्यवसायामध्ये नियोजन महत्त्वाचं असतं. आता कार्यक्षमतेत वाढ करत असताना योग्य पर्यायाची निवड करून कर्मचाऱ्याकडून ते कार्य योग्य प्रमाणात करून घेण्यासाठी देखील हे नियोजन महत्त्वाचं असतं. तिसरं महत्त्व आहे दर्जेदार उत्पादन शक्य. योग्य नियोजनाच्या माध्यमातून व्यवसायातील उत्पादन दर्जेदार स्वरूपाचं तयार करण्यासाठी मदत होत असते. व्यवसायामध्ये वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन त्यांनी तयार करत असलेलं उत्पादन ग्राहक आवडीचं, कमी उत्पादन खर्चाचं, योग्य दर्जाचं तयार करून उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी नियोजन हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर चौथं महत्त्व आहे परिणामकारक मार्गदर्शन शक्य. योग्य नियोजनाच्या माध्यमातून परिणामकारक स्वरूपाचं मार्गदर्शन व्यवसायातील सर्व संघटनांना, विभागांना, विभाग प्रमुखांना व कर्मचाऱ्यांना करणं शक्य होत असतं. म्हणून नियोजन महत्त्वाचं आहे. योग्य किंवा चांगल्या नियोजनाच्या माध्यमातून कोणतं कार्य कोणी, केव्हा व कुठं करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे याची योजना आखल्यामुळं नियोजनाच्या माध्यमातून व्यवसायातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याबाबत, उत्पादनाबाबत योग्य प्रकारचं मार्गदर्शन करण्याची प्रक्रिया या नियोजनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण आहे. पाचवं महत्त्व आहे वेळ, श्रम आणि खर्चात बचत करणे. योग्य नियोजनाच्या माध्यमातून व्यवसायात खर्च होणारा वेळ, उपयोगात आणल्या जाणारं श्रम आणि उत्पादनासाठी लागणारा खर्च या तिन्हीमध्ये बचत करण्याचं काम नियोजनाच्या मार्फत करता येतं. कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन करणे, कमी श्रमामध्ये जास्त उत्पादन करणे आणि उत्पादनासाठी कमीत कमी खर्च येऊ देणे, अशा प्रकारच्या 3 सूत्रासाठी देखील नियोजन हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर. व्यवसायातील उत्पादनासाठी वापरण्यात येणारी साधन सामुग्री ती नैसर्गिक स्वरूपाची असो, कृत्रिम स्वरूपाची असो, कच्च्या मालाची असो किंवा इतर कोणती साधन सामुग्री असो, या साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर घेणे. पर्याप्त म्हणजे आवश्यक तेवढाच वापर घेणे, फार कमीही न घेणे, फार जास्तीही न घेणे,
पर्याप्त स्वरूपाच्या साधन सामुग्रीच्या वापरासाठी देखील नियोजन हे महत्वपूर्ण आहे. त्यानंतर 7वं नियोजनाचं महत्व आहे कामकाजात समन्वय साधणे. आता कामकाजात समन्वय साधणे म्हणजे व्यवसायामध्ये अनेक स्वरूपाचे कार्य असतात. या अनेक स्वरूपाच्या कार्य करण्यासाठी अनेक संघटना व कामगार नियुक्त केलेले असतात. या प्रत्येक कामगाराकडे वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्य सोपवलेले असतात. कार्य करीत असताना कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून वेगवेगळे कार्य करताना मार्गदर्शक सूचनाचं पालन करून या कार्यांना पूर्तीकडे न्यावयाचं असतं. तर अशा पद्धतीमुळं योग्य नियोजनामुळं व्यवसायामधील कामकाजामध्ये सर्व विभागामध्ये सर्व कर्मचाऱ्यामध्ये समन्वय साधला जात असतो. व्यवसायाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं विविध विभाग, उपविभाग, अधिकारी, कर्मचारी यांच्या अनेक कामाचा एकमेकाशी सहसंबंध जोडून समन्वय प्रस्थापित करून व्यवसायातील अनेक कामामध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचं काम देखील नियोजनाचं आहे. म्हणून नियोजन कामकाजात समन्वय साधण्यासाठी देखील महत्वपूर्ण आहे. त्यानंतरचं 8वं नियोजनाचा महत्व आहे अभिप्रेरणा आणि मनोबल उंचावण्यासाठी सहाय्यभूत आहे किंवा सहाय्यक आहे. अभिप्रेरणा देणं, मनोबल उंचावणं यासाठी नियोजन हे महत्वाचं आहे. व्यवसाय संघटनेमध्ये उद्देश साध्य करण्यासाठी अनेक प्रकारचे कार्य करण्यासाठी विविध स्वरूपाचे कर्मचारी काम करत असतात. या काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात आणि संघ स्वरूपामध्ये किंवा एकत्र स्वरूपामध्ये संघ भावना निर्माण करण्यासाठी नियोजनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना त्यांना अभिप्रेरणा दिली जाते. मग ती आर्थिक स्वरूपाची असो, शाबासकीच्या स्वरूपाची असो किंवा आर्थिकेतर स्वरूपाची असो, प्रेरणा देऊन त्यांचं मनोबल उंचावून त्यांनी त्यांचं काम दर्जेदार स्वरूपामध्ये करण्यासाठी नियोजन हे महत्वपूर्ण आहे. त्यानंतर इतर महत्व जर पाहिले, नियोजनाचे महत्व तर आपल्याला एवढे आहेत की आपण ते अभ्यासक्रमामध्ये तेवढे महत्व समाविष्ट होणार नाहीत. पण नियोजनाचे पुन्हा इतर काही महत्व आहेत 9व्या मुद्द्यामध्ये. त्यामध्ये व्यवसायाच्या स्पर्धाशक्तीमध्ये वाढ करणे, व्यवसायाला बाजारातील गळे कापूस स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धाशक्तीत वाढ करण्यासाठी देखील नियोजन महत्वपूर्ण आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी देखील नियोजन महत्वाचं आहे. व्यवसायामध्ये अनेक स्वरूपाचे आणि असंख्य स्वरूपाचे वेगवेगळे निर्णय प्रति तासाला, प्रतिदिनी, प्रति घंट्याला किंवा प्रति मिनिटाला घ्यावे लागत असतात. असे हे वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी देखील नियोजन हे महत्वपूर्ण आहे. आणि कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील महत्वाचं आहे. व्यवसायाची उद्दिष्ट पूर्तता करण्यासोबतच कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढवून व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील या नियोजनाचं महत्व आहे. अशा पद्धतीनं या नियोजनाचं महत्व या ठिकाणी संपलेलं आहे. आपण मागच्या आणि या व्हिडिओ सेशनमध्ये नियोजनाचा अर्थ, त्याचं स्वरूप, त्याची व्याख्या आणि त्याचं महत्व आपण अभ्यासलेलं आहे. बाकीच्या मुद्द्याचा आपण पुढच्या टॉपिकमध्ये अभ्यास करूया. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार.